आज आपण बाप्पांच्या आवडत्या नैवेद्याच्या एकदम मऊ लुसलुशीत उकडीच्या मोदकांची रेसिपी पाहणार आहोत. थोडे कलात्मक असे रोज सिरप आणि गुलकंद वापरून बनवलेले मोदक. एका कढईत अर्धा चमचा तूप घालून त्यात 1 वाटी नारळाचा चव घातला. मग ते एकदा परतून घेतला. जास्त वेळ परतायचा नाही. मग लगेचच एक मोठा चमचा रोज सिरप थोडे-थोडे करत घालून मिक्स करून घेतले. आणि 1 चमचा गुलकंद घातला. 4 चमचे पिठी साखर घातली आणि सगळे मिनिटभर परतून घेतले. आता आपले हे सारण तयार आहे. आता रोज मोदकांसाठी उकड कशी करायची ते बघूयात. एका पातेल्यात 1 वाटी पाणी घेतले. त्यात अर्धा चमचा तूप व चवीपुरेसे मीठ घातले. मग त्यात त्यात 1 मोठा चमचा रोज सिरप घातले. मग उकळी आल्यावर ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचे पीठ घातले. तांदळाचे पीठ व्यवस्थित घोळवून गॅस बंद केला आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवले. नंतर ही उकड एका ताटात घेऊन हाताला थंड पाणी आणि तेल लावत मऊसूद मळून घेतली. माझी उकड चांगली झाली होती त्यामुळे जास्त मळावं लागलं नाही. व्यवस्थित मळून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवले आणि मग मोदक वळायला घेताना या पिठाचे साधारण 7 गोळे तयार करून घेतले. यातला एक गोळा हातावर घेऊन थापून थोडा चपटा करून घेतला. मग दोन्ही अंगठ्यांच्या आणि बोटांच्या सहाय्याने फिरवत पारी वळून घेतली. हे बघा अशा प्रकारे पारी वळून घ्यायची. तुम्हाला जर तेलाने पारी वळायला जमत नसेल तर तांदळाचे पीठ वापरलात तरीही चालेल. मग यात 1.5 चमचा तयार केलेले सारण भरून घेतले आणि मग अंगठ्याच्या बाजूचे बोट आत घालून अंगठ्याने आणि त्याच्या बाजूच्या बोटाने चिमटे काढत अशा प्रकारे कळ्या पाडून घेतल्या आणि मग मोदक गोल फिरवत अशा प्रकारे कळ्या जुळवत तोंड बंद करून घेतले. हे बघा किती सुंदर मोदक तयार झाला आहे. दिसतो ना एकदम गुलाबासारखा. अशा प्रकारे 7ही मोदक वळून घेतले. शेवटी उरलेल्या छोट्या पिठाची एक छोटीशी करंजीही करून घेतली. तिला पण अशा प्रकारे छान मुरड घालून घेतली. आता हे तयार केलेले मोदक मोदक पात्रात चाळणीवर ठेवून 10 मिनिटांसाठी वाफवून घेतले. वाफवल्यानंतर लगेचच चाळण स्टीमरमधून बाहेर काढून घेतली आणि मग हाताला थंड पाणी लावत सगळे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेतले. अशा प्रकारे आपल्या आवडत्या बाप्पासाठी सुबक असे 11 पाकळ्यांचे 21 मोदक तयार करून घेतले. रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.